जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला होता। उसाला 3200 रुपयांचा भाव जाहीर करण्याच्या तसंच गेल्या हंगामातील 233 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मागणी मान्य न झाल्यास राजू शेट्टींच्या उपस्थितीत चक्का जाम करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। याला शस्त्र म्हणतात आंदोलनाची। त्या माध्यमातून भांडणं हे आपल्या लोकांना बरेच फोन आले, तुम्ही कशाला आले आंदोलनाला लक्षात। परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना अर्थात श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे 233 रुपये शेतकऱ्यांची एफआरपी थकवलेली आहे। थकीत एफआरपी असताना सुद्धा चालू हंगामात या कारखान्याला गाळप परवाना मिळतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे। साखर आयुक्त कार्यालय सांगतं की या कारखान्यावर आरआरसीची कारवाई झालेली आहे। आरआरसीची कारवाई झालेली असताना मग गाळप हंगाम सुरू झाला कसा? येणाऱ्या 8 दिवसात मागील 233 रुपये थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर या कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही। परतूर तालुक्यातील बागेश्वरी या साखर कारखान्याकडे जवळपास 284 रुपये थकीत आहेत आणि मागचे 233 रुपये थकीत आहेत एफआरपी मधले। तरी देखील यांनी गाळप परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित एफआरपीची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे चक्काजाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत।